मराठी शाळांची महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्येच परिस्थिती इतकी का खालावली? मराठी शाळांकडे दुर्लक्ष का केलं जातंय? मुंबईतल्या मराठी शाळांमध्ये 33,000 मुलं शिकतात, 1,000 पेक्षा जास्त शिक्षक काम करतात. पण एक वर्ग ज्याची केस स्टडी आम्ही केली त्या वर्गातली परिस्थिती ही आहे की 30 मुलांचा पट आहे वर्गामध्ये आणि त्यातली 26 मुलं अमराठी आहेत. हिंदी उर्दू शाळांनी आपली पकड अजूनही घट्ट धरून ठेवली आहे. मग मराठी पालक वर्ग मराठी शाळांपासून दूर का जातोय? तर मंडळी, ही आहे सध्याची परिस्थिती मराठी शाळांच्या बाबत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये ही परिस्थिती जरी असली तरी इतर भागांमध्ये काही वेगळं रूप असं नाहीये. तर मराठी भाषेला घेऊन आपण चुकलोय का, किंवा मराठी शाळांच्या बाबतीत आपले सगळे जे पालक मंडळी सध्या आहेत ते चुकतायत का, हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की हे सगळं जे होतंय याला सगळेजण जबाबदार आहे, पर्टिक्युलर फक्त पालक याच्यासाठी जबाबदार आहेत असं अजिबात नाहीये. आणि आज म्हणूनच आपण थेट मुद्द्यात हात घालणार आहोत. बरं, आधीच मी एक डिस्क्लेमर देते, कारण माझं अख्खं आयुष्य मी इंग्रजी माध्यमात माझं शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे इथून मागच्या माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये अधूनमधून आपसूक इंग्रजी येतं माझ्या तोंडून. तर बऱ्याचदा मला लोक त्याच्यावरनं खूप ऐकवत असतात किंवा बोलत असतात. पण मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचंय की मी माझ्या आयुष्यात मराठी भाषेवरती खूप काम केलंय आणि अजूनही करते. मला असं वाटतं मी अजूनही तिथे नाही पोहोचले की मी अतिशय शुद्ध अशी मराठी भाषा बोलू शकते. 100% जरी नसले तरी आत्ता माझी वाटचाल तिकडे सुरू आहे. कदाचित पुढच्या 5, 10, 15, 20 आय डोंट नो, कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठी भाषा शिकत राहील. पण माझा तिरस्कार इंग्रजी करता अजिबात नाहीये. मी कधीच कुठल्या भाषेचा तिरस्कार केला नाही माझ्या आयुष्यात. प्रत्येक भाषेला स्वीकारलं आणि त्याचा आदर केला. त्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त मराठी भाषेसाठीचं माझं प्रेम, माझी आपुलकी, माझा जिव्हाळा हे तितकंच खरं आहे. आणि त्याच्याचमुळे आज सुद्धा जर का व्हिडिओमध्ये काही इंग्रजी शब्द आले तर त्याकरता मी आधीच माफी मागते. चला थेट मुद्द्यात हात घालू आणि मुद्द्याला गांभीर्याने घेऊ. मंडळी, चीन, रशिया, जपान हे असे देश आहेत जे आज सुद्धा आपल्या मातृभाषेला सगळ्यात वर ठेवतात. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये ते व्यवहार करतात. मग ते नॅशनल लेवलचे बिझनेसेस असू दे, इंटरनॅशनल लेवलचे बिझनेसेस असू दे, पण त्यांनी शेवटपर्यंत आपली मातृभाषा सोडली नाही. आणि मला असं वाटतं की आज सुद्धा ते खूप सक्सेसफुल कंट्रीजमध्ये आपण मोजतो त्यांना, किंवा त्यांच्याकडे एक आदर्श देश म्हणून पाहतो. तर म्हणून मला असं वाटतं की कुठे ना कुठे हा जो एक न्यूनगंड आहे इंग्रजी भाषेला घेऊन, कारण आज आपण सध्याची परिस्थिती जर का पाहिली आजूबाजूला, तर इंटरव्ह्यूसाठी आलेले समजा 10 डोके असतील तर त्या 10 डोक्यांमधलं इंग्रजी कोणाला जास्त बोलता येतं बाबा, किंवा जास्त कॉन्फिडेंटली कोण बोलू शकतो, तर त्या व्यक्तीला जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि मग ती एक चाळणी बसवली जाते. मग भलेही त्या माणसाला नॉलेज किंवा ज्ञान त्या पर्टिक्युलर क्षेत्रातलं काहीही नसलं तरी चालेल. That's How right. we can make him a captain? He can't talk in English. Did they tell you I that? said, ऑक्सफोर्ड में से किसी को बुला लो, उसको कप्तान बना लो हिंदुस्तान का. सो मला असं वाटतं हा जो एक न्यूनगंड आहे की इंग्रजी भाषेला भाषा न समजता ज्ञान समजलं जातं. सो मला असं वाटतं की हा न्यूनगंड तिथेच ठेचून मारला पाहिजे. इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे, हे ज्ञान नाहीये. जसं तुम्ही फ्रेंच किंवा इतर भाषा शिकण्यासाठी जसं अगदी 1.5 वर्ष, 2-2 वर्ष क्लासेस लावता, अगदी तशीच इंग्रजी एक भाषा आहे. सो जर का आपल्या देशामध्ये राहणाऱ्या कुठल्या व्यक्तीला इंग्रजी येत नसेल तर त्याची सर्रासपणे मस्करी उडवली जाते किंवा त्याचा कॉन्फिडन्स ठेचला जातो. ये कंट्री थोड़ा सा पागल हो गई है कि इनको इंग्लिश का जुनून है. I said English is a language which you learn and you can express yourself. हे जे एक इंग्रजीचं जे कवच आहे ना, जे एक खूप मोठा असा फुगा आहे, तो फोडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ऑफकोर्स, लाईक आय सेड, मी कधीच कुठल्या भाषेचा तिरस्कार केला नाही माझ्या आयुष्यात. सो मी इंग्रजीला सुद्धा तितकंच महत्त्व दिलंय, कारण आजच्या काळामध्ये जर का तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करायच्या असतील, स्वतःला कॉन्फिडेंटली कुठच्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जर का रिप्रेझेंट करायचं असेल, समजा तो एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म असेल किंवा नॅशनल प्लॅटफॉर्म असेल. मी बरेच असे प्लॅटफॉर्म्सवरती होस्टिंग केले जिथे इंटरनॅशनल गेस्ट्स होते. तिथे अल्टिमेटली यू नीड इंग्लिश, राईट? पण त्याच समवेत मी माझ्या मराठी भाषेला कधीच मागे नाही सोडलं, किंवा मराठी भाषेला सुद्धा हात तितकाच शाबूत असा घट्ट पकडून ठेवलाय अगदी आज सुद्धा. तर हेच ना प्रत्येकच जण करतोय अशातला भाग नाही. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ हा फक्त पालकांसाठी नाही, विद्यार्थ्यांसाठी नाही, तर इतरही लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. आजकाल तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलंय का की बर्थडे इव्हेंट्स, म्हणजे ज्याला आपण वाढदिवसाचा कार्यक्रम असं तर कोणीच म्हणत नाही हल्ली, सगळे बर्थडे इव्हेंटला येतोस का रे. तर असं जे आपण म्हणतो तिथनं औक्षणच गायब झालंय. प्रूव्ह मी रॉंग, जर का तुम्ही काल परवा किंवा गेल्या काही 6 महिन्यामध्ये कोणाच्या बर्थडे इव्हेंटला केलं असेल, तिथे औक्षण कुणी केलं असेल तर प्लीज मला तसं उदाहरण तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये द्या. पण एकंदरीत मी जे पाहते, म्हणजे पुण्यात, मुंबईत, नाशकात किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा नागपूरमध्ये जे माझं सातत्याने फिरणं होत असतं, तर मी असं पाहिलंय की जी अगदी 5वी-6वी ची मुलं असतात, त्यांच्या क्लासमेट्सला बोलवलं जातं आणि मग बर्थडेचा इव्हेंट असतो आणि त्याच्यामध्ये औक्षणच होत नाही. सगळ्यात
महत्वाचा मोमेंट काय असतो तर केक कटिंग असतो. नाही ऑफकोर्स तुम्ही घ्या, पाश्चात्य संस्कृतीकडनं केक आलाय, घ्या. काहीच हरकत नाही त्याच्याबद्दल. पण आपली संस्कृती का सोडताय? आणि बरेचदा असं होतं, की त्याच्याशी ज्यावेळेला मी संवाद साधते त्या बर्थडे बॉय सो कॉल्ड और बर्थडे गर्ल सोबत, तर माझ्या असं लक्षात येतं, की त्याचं आडनाव गाढवे आहे, पण तो मराठीत बोलत नाहीये किंवा ती पर्टिक्युलर मुलगी 5वी-6वीतली मराठीत बोलत नाहीये. आणि तिचे किंवा त्याचे पेरेंट्स माझ्याकडे येऊन म्हणतात, "अरे, अरे ही इज फ्रॉम कॉन्व्हेंट, नो ही कान्ट स्पीक मराठी." लाइक त्याची मराठी थोडी तोडकी-मोडकी आहे. व्हाय आर यू सो प्राउड अबाउट धिस? आय मीन ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे, त्या गोष्टीची अभिमानानं पाटी लावून मिरवताय तुम्ही. सो महाराष्ट्रात राहताय, मराठी भाषा यायलाच पाहिजे आणि ती तुमच्या मुलांना सगळ्यात आधी यायला पाहिजे. असं नाही वाटत का तुम्हाला? अरे तुम्ही तुमचं आडनाव गाढवेच ना? का तुमचं जो बायडन नाव आहे? नाही ना? तुम्ही गाढवेच ना? मराठीच ना? महाराष्ट्रातच राहताय ना? मग मराठी का येत नाहीये? सो हा प्रश्न ना कुठे जाऊन स्वतःला विचारायला पाहिजे आणि त्यांना ते फार कूल वाटतंय. म्हणजे त्या मुलांशी ज्यावेळेला मी बोलत असते ना, संवाद साधत असते ना, तर ती मुलं असं आणि इनफॅक्ट 70% मराठी मुलं आहेत माझ्यासमोर आणि ते मला म्हणतात, की "दीदी प्लीज हिंदी में बात करो ना." व्हाय? का बरं? किंवा स्पीक इन इंग्लिश का बरं? मी मराठीत बोलेन ना, जर का आपण महाराष्ट्रात आहोत आणि तुम्ही ऑलमोस्ट 70% मराठी आहात तर. सो हे इतकं दुर्दैव आहे आणि ह्याला ना तुम्ही नाकारू नाही शकत कारण हे इतकं भयाण वास्तव आहे. याने काय होतंय, की मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलं म्हणजे डाउन मार्केट किंवा इंग्रजी माध्यमात जर का आपला मुलगा-मुलगी शिकतायत, तर ते हाय क्लास आहे. तर हे जे एक नवीन एक असं एक लेयर आलाय ना सोसायटीमध्ये, तो फार भयाण आहे. आणि तो वेळीच ठेचला पाहिजे किंवा त्याला वेळीच बाजूला सारलं पाहिजे. अदरवाईज आज जी महाराष्ट्रातल्या मुंबईची जी म्हणजे मराठी शाळेची घटणारी संख्या आहे ना, ती एकंदरीत अशी वेळ येईल पुढच्या 5 ते 10 वर्षांनंतर, की मराठी शाळाच निघून जातील, नष्ट होतील आणि मग ना नंतर ना आपली संस्कृती, आपले आचार-विचार, आपले संस्कार, आपला इतिहास हे सगळं ज्यावेळेला आपल्या नवीन पिढीच्या डोक्यातनंच निघून जाईल ना, त्यावेळेला मग पालक रडत बसतील. तर मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी जाऊन मराठी शाळांचं संवर्धन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता मंडळी काय होतं माहितीये का, की बऱ्याचदा लोअर मिडल क्लास या फॅमिलीतली मुलं यांच्या घरात ना आणि ऑफकोर्स अपर मिडल क्लास फॉर दॅट मॅटर यांच्या घरामध्ये ना मराठी वातावरण असतं. म्हणजे एकमेकांशी आई, बाबा, पाहुणे किंवा व्यवहार दररोजचे, दैनंदिन तर हे सगळं मराठीत होत असतं. पण यांची मुलं ना इंग्रजी माध्यमात जात असतात आणि तिकडे ते ना इंग्रजीमध्ये शिक्षण घेतात. मग त्यांचं ना सँडविच होतं. कारण का शाळेमध्ये अख्खं वातावरण इंग्रजीत आहे. सगळेजण इंग्रजीमध्ये बोलताय, पण घरी मात्र कोणीच इंग्रजीत बोलत नाहीये. आणि त्याने काय होतं, इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती त्या मुलांची होते. ते ना धड इकडचे राहतात ना तिकडचे राहतात आणि म्हणूनच कुठल्याच एकाच पर्टिक्युलर भाषेमध्ये ना ते स्ट्राँग नाही होत. सो त्या परिस्थितीला मी फार जवळून पाहिलं त्याच्यामुळे आय कॅन टोटली रिलेट टू इट. सो मंडळी अशी खूप उदाहरणं मी देऊ शकते जिथे माझेच काही मित्र-मैत्रीण किंवा माझ्या सोसायटीत राहणारी काही माझे बालमित्र, बालमैत्रिणी आहेत जे मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत, पण तरी सुद्धा आज ते खूप मोठ्या पदावरती काम करतायत किंवा आज अगदी खूप खूप मोठ्या लेव्हलचे डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत. काही परदेशात आपल्या भारताचं नाव मोठं करताय. एकंदरीत सांगायचा मुद्दा असा की कुठेच मराठी भाषा या माध्यमात ते शिकलेले असल्यामुळे त्यांना अपॉर्च्युनिटीज नाही मिळाल्या किंवा त्यांना संधी नाही मिळाल्या असं कुठेच कोणाच्या तोंडून मी ऐकलं नाही. त्याच्यामुळे आपण हे जे एक जी भीती आहे पालकांच्या मनातली ती सगळ्यात आधी घालवणं फार गरजेचं आहे, की मराठी शाळांमध्ये जर का माझी मुलं शिकलीत तर त्यांना या स्पर्धेच्या युगामध्ये कम्पीट करता नाही येणार किंवा ते या स्पर्धेमध्ये मागे राहून जातील. कॉन्फिडेंटली इंग्लिशमध्ये बोलू शकणार नाही. तर मला असं वाटतं ही भीती पूर्णतः चुकीची आहे का तर अजिबात नाही. या भीतीसाठी मला असं वाटतं सरकारने काही पावलं उचलणं गरजेचं आहे. मराठी शाळांच्या शिक्षकांनी काही पावलं उचलणं गरजेचं आहे. तर मंडळी साधारण पालकांची भीती तर होतीच, पण त्याच्या समवेतच अजून एक गोष्ट रिसर्च करताना आमच्या अशी लक्षात आली, की महाराष्ट्र आणि कर्नाटका याच्या बॉर्डरवरती तब्बल 5 असे जिल्हे आहेत, जिथे मराठी शाळाच नाहीयेत. आणि त्या जिल्ह्यांमधल्या लोकांकडनं, त्या ग्रामीण विभागातल्या लोकांकडनं सातत्याने गव्हर्नमेंटकडे, सरकारकडे मराठी शाळांच्या मागण्या केल्या जातात आणि तिथे मराठी शाळाच नसल्यामुळे परिस्थिती अशी आलेली आहे, की तिथल्या मुलांना हे त्यांना कन्नड शाळेमध्ये टाकावं लागतंय आणि कन्नड शाळेमध्येच अख्खं शिक्षण झाल्यामुळे त्यांना ज्या नोकरीच्या संधी असतील किंवा व्यवसायाच्या संधी असतील, या सगळ्यांकडे पैसे कमावण्यासाठी, रोजगारासाठी त्यांना अगेन महाराष्ट्रात काम न करता कर्नाटकामध्ये जाऊन काम करावं लागतंय आणि म्हणूनच याच्यामुळे होतं काय, की हळू जे बॉर्डर वरती जे अतिक्रमण होतं, म्हणजे एका राज्याचं दुसऱ्या राज्यावरती संस्कृतीमध्ये असेल, भाषेमध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल,
असेल, रोजगारामध्ये असेल, ते हळू-हळू वाढताना आपल्याला दिसतंय आणि अनफॉर्च्युनेटली मग हळू हीच छोटी-छोटी गावं आपल्याला कर्नाटकामध्ये मर्ज होताना दिसतात. या 5 जिल्ह्यांच्या समवेतच तब्बल 269 महाराष्ट्राच्या बॉर्डरवरची अत्यंत छोटी-छोटी अशी गावं आहेत, जिथे सुद्धा मराठी शाळांची हीच अवस्था आहे. महाराष्ट्र स्टेट मराठी स्कूल्स ऑपरेटर्स असोसिएशन यांच्याकडनं साधारण 1191 प्रपोजल्स आत्तापर्यंत 2017 पासून हे सरकारकडे सबमिट केलेली आहेत आणि हे माझं म्हणणं नाहीये, तर हे म्हणणं आहे रावसाहेब पाटील जे ट्रेजरर आहेत या असोसिएशनचे यांचं. आणि मला असं वाटतं की अत्यंत गंभीर बाब आहे आणि सरकारने याच्याकडे नक्कीच लक्ष द्यायला हवं. याच्या आधी ही छोटी-छोटी गावं मग इतर राज्यांमध्ये ज्यावेळेला मर्ज होतील त्यावेळेला परत आपल्याला पश्चात्तापापलीकडे दुसरा काहीच पर्याय नसणार आहे. त्याच्याचमुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता सरकार काहीच करत नाहीये का? तर अशातलाही भाग नाहीये. वारंवार मागण्या होत असल्यामुळे सरकारने साधारण आत्तापर्यंत प्राथमिक शाळा, मराठी शाळा सुरू केलेल्या आहेत या काही गावांमध्ये. पण प्राथमिक शाळा सुरू करून फायदा काहीच नाही. कारण अगेन 1ली ते 4थी पर्यंत ज्यावेळेला तुम्ही प्राथमिक शिक्षण मराठी शाळेमध्ये घेताय त्यावेळेला माध्यमिक शाळा नसल्यामुळे अगेन 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण तुम्हाला परत इतर ज्या भाषा आहेत, कन्नड असेल, इतर ज्या राज्याला लागून दुसऱ्या शाळा असतील दुसऱ्या भाषांमधल्या, तर त्याच्यामध्ये त्यांना घ्यावं लागतंय. परिणामी मुलांचं परत तिथे शैक्षणिक नुकसान होतंय आणि याच्यासाठी मला असं वाटतं सरकार कुठे ना कुठेतरी जाऊन नक्कीच जबाबदार आहे. आता मंडळी गेली कित्येक वर्षांपासून मराठी भाषेला कंपल्सरी करा, मराठी भाषेला महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी करा अशी मागणी होते. कारण खूप सिंपल समीकरण आहे मंडळी. जर तुम्ही गुजरातमध्ये शिक्षण घेताय ना, तर यू नीड टू लर्न गुजराती. जर तुम्ही कर्नाटकामध्ये जाताय तर तुम्हाला कन्नडा भाषा शिकावीच लागते. तेलंगणामध्ये जर का तुम्ही शिक्षण घेत असाल तर अगदी 1ली ते 10वी पर्यंतचं तर तुम्हाला तेलुगू शिकावीच लागते. तरी मला असं वाटतं हे खूप ऑब्व्हियस आहे आणि हे खूप मला असं वाटतं ॲक्सेप्टेबल पण आहे. याच्याबद्दल तक्रार काहीच नाहीये. मग ही गोष्ट महाराष्ट्रात ज्यावेळेला कोणी 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण घेतंय, तर मराठी भाषा कंपल्सरी का नाहीये? हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. गेली कित्येक वर्ष हा मुद्दा बऱ्याच जणांनी लावून धरलाय. पण आता फायनली साधारण कोरोनाच्या वेळेस आपल्याला ही गोड बातमी अशी समजली, की महाराष्ट्र कंपल्सरी टीचिंग अँड लर्निंग ऑफ मराठी लँग्वेजेस स्कूल ॲक्ट 2020 याच्या अंतर्गत साधारण 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा ही कंपल्सरी करण्याचं 2020 पासून घोषणा सरकारकडनं केली. पण ह्याच्यामध्ये कारण कोरोना होता आणि मुलांचं ऑलरेडी खूप त्यावेळेला नुकसान होत होतं. त्याच्या एकंदरीतच 8वी, 9वी आणि 10वी या 3 वर्गांसाठी त्यांनी मराठी भाषा कंपल्सरी केली नाही. पण मग आता फायनली शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून हे लागू होणार आहे. मग सीबीएसई पॅटर्न असू दे, आयसीएसई पॅटर्न असू दे, कुठलाही बोर्ड असू दे, स्पेशल स्कूल असू दे, गव्हर्नमेंट स्कूल असू दे, प्रायव्हेट स्कूल असू दे किंवा इंटरनॅशनल स्कूल असू दे, कुठलीही शाळा असू द्या, कुठलाही बोर्ड असू द्या, मराठी भाषा 1ली ते 10वी आता कंपल्सरी केलं जाईल आणि याच्यासाठी सरकारचे खूप आभार मी मानते अगदी मनापासून. आणि एकंदरीत माझं वैयक्तिक असं मत आहे, कारण मी इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलगी आहे, मी तरी सुद्धा सांगते, की मराठी शाळा म्हणजे संस्कृती, मराठी शाळा म्हणजे संस्कार, मराठी शाळा म्हणजे विचार, मराठी शाळा म्हणजे इतिहासाशी परत आपली केली जाणारी ओळख, मराठी शाळा म्हणजे आपले सण, उत्सव यांचं महत्त्व, मराठी शाळा म्हणजे या महाराष्ट्राच्या धर्तीवर संत, महात्मे, जे देशभक्त जन्माला आले या सगळ्यांचा खरा-खुरा इतिहास. आणि मराठी शाळा म्हणजे एकंदरीतच काय तर आपल्या संस्कृतीशी ओळख आणि एकंदरीतच आपली प्रादेशिक ओळख काय आहे याच्याशी मुलांची खूप जवळची घट्ट नाळ अशी बांधली जाते. ती इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये नाही होत. आणि कारण मी त्यातली शिकले त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते, की इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये नागपंचमी काय हे कोणाला माहिती नसतं. मी अत्यंत साधं उदाहरण तुम्हाला दिलं. पण इंग्रजी माध्यमातल्या शाळांमध्ये हिंदू सण, संस्कृती याच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊन फक्त ख्रिसमस, न्यू इयर याच्याकडे खूप मोठं लक्ष दिलं जातं. ऑफकोर्स नो वंडर तिथे सुखसुविधा असतात, नो वंडर तिथे एम्युनिटीज असतात, वॉशरूम चांगले असतात, ग्राउंड मोठे असतात, इंटर कॉम्पिटिटिव्ह ज्या एक्झाम्स असतात किंवा ज्या स्पर्धा असतात त्या ऑर्गनाईज केल्या जातात. त्यातनं नक्कीच मुलांना खूप मोठे प्लॅटफॉर्म्स मिळतात किंवा गॅदरिंग्ज असतात मोठ्या लेव्हलचे. या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याच कंपॅरेटिव्हली मराठी शाळांमध्ये कदाचित या गोष्टी केल्या जातात, पण थोड्याशा छोट्या स्केलमध्ये. पण तरी सुद्धा मी असं म्हणेन, की मराठी शाळांमध्ये शिकलेली मुलं ही कारण त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेतलेलं असतं त्याच्यामुळे त्यांचं आकलन लवकर होतं. आणि हे माझं नाही, तज्ञांचं म्हणणं आहे. आणि अगदी पुराव्यानिशी या सगळ्या गोष्टी Googleवरती अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही ते नक्कीच बघू शकता. सो मला असं वाटतं, की या सगळ्या गोष्टींचं जे डिबेट आहे याचं सोल्युशन असं आहे, की जर पालकांची जी भीती आहे, की मराठी माध्यमात जर कधी माझ्या मुलाला टाकलं तर ते कम्पीट नाही करू शकणार जगाशी, तर असं अजिबात नाहीये. मराठी शाळांना कमी लेखू नका. आणि सरकारला माझी विनंती आहे, की मराठी शाळांमध्ये वॉशरूम्स नीट करा, टॉयलेट बाथरूमची सोय करा, चांगल्या शिक्षकांची नियुक्ती करा, इंग्रजी भाषेवरती खूप जास्त जोर द्या, महत्त्व द्या. जसं मी आधी म्हटलं, जस्ट बिकॉज मराठी शाळांना आपल्याला प्रमोट करायचे म्हणून आपण इंग्रजी भाषेचा तिरस्कार करायला पाहिजे का? तर अजिबात नाही. इंग्रजी भाषा ही सगळ्यांना यायला पाहिजे. उद्या जाऊन जर खूप मोठी अपॉर्च्युनिटी आली तर त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच परदेशात जायची वेळ आली तर
तुम्हाला नक्कीच सर्व्हायव्हलसाठी इंग्रजी भाषा कामात येणार आहे. आणि त्यातल्या भारतात सुद्धा खूप मोठमोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत जिथे तुम्हाला इंग्रजी भाषा लागणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही मराठी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना इंग्रजी भाषेचे वेगळे सेपरेट क्लासेस लावून तिला भक्कम तुम्ही नक्कीच करू शकता. आणि जर तुमचा मुलगा-मुलगी जर का इंग्रजी माध्यमात आता शिकतच असेल, तर त्याला लगेच काढून घेऊन तर तुम्ही मराठी शाळेत टाकू नाही शकणार. पण किमान त्या मुलाला मराठी शुद्ध बोलण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करा. तुम्ही स्वतः सुद्धा मराठी भाषेचं तितकं महत्त्व सांगा. आपली संस्कृती त्यांना शिकवा. हे फार गरजेचं आहे आणि एकंदरीतच आपल्याला समतोल राखता येईल. मराठी शाळांना वाचवणं फार गरजेचं आहे आणि त्याकरता माझा आजचा व्हिडिओ हा तुम्हा सगळ्यांसाठी होता. याच्यात कदाचित तुमच्याकडे अजून काही सोल्युशन्स असतील तर तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. आणि इंग्रजी फक्त भाषा आहे, नॉलेज नव्हे, हे लक्षात घ्या. सो येस, एकंदरीतच मला असं वाटतं हा संपूर्ण व्हिडिओ डेडिकेटेड होता आपल्या मराठी भाषेसाठी. तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये ते मला कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.